टिळक, तुम्हाला विनम्र अभिवादन. आज तुमच्या शेंगाच्या टरफलाची गोष्ट आठवली. सध्या लोक शेंगा खातात आणि टरफलं इथे तिथे टाकत नाहीत, तर तीसुद्धा खाऊन टाकतात. काही पुरावा देखील ठेवत नाहीत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही मंडालेचा तुरुंगवास भोगलात. तुम्ही लिहिलेले गीता रहस्य, गीतेतील बरीच रहस्य नव्याने उलगडू लागलीत लोकांना. कौरव पांडवासारखे उगीच राज्यासाठी लढत बसत नाही कोणी आता, तर युती आणि आघाडी करून सत्ता भोगताना दिसतात. आपल्याच लोकांच्या विरोधात कसा लढू असा प्रश्न पडत नाही कुठल्याच अर्जुनाला. काका, मामा, दादा, भाऊ यांच्या पाठीत सहज खंजीर खुपसताना दिसतात. वस्त्रहरण तर रोजचंच होत आहे, पण कृष्णाने पाठवलेली वस्त्र कधीच पोहोचत नाहीत कुठल्याच द्रौपदीपर्यंत. टिळक, आता केसरी या शब्दाचा अर्थ पण कळत नाही कोणाला. गर्जना करणाऱ्या कुठल्याच सीमावर भरोसा राहिला नाही. कधी कोणाच्या ताटाखालचे मांजर होऊन जाईल सांगता येत नाही. टिळक, चिंतन करण्यासाठी तुम्ही सिंहगडावर जायचा, पण आता गडाच्या पायथ्याशी देखील रेवपाट्या होताना दिसतात. गड राखणे देखील कठीण जाते लोकांना. टिळक, तुम्ही सार्वजनिक केलेले गणेशोत्सव मात्र खूप लोकप्रिय झालेत. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न तुम्ही केला होता. आजच्या तरुणांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची काही माहिती नसते. अस्पृश्यता ही रूढी आहे, ती गेलीच पाहिजे असे तुमचे मत होते. टिळक, तुम्हाला त्रिवार अभिवादन. नमस्कार. लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त आज युवा फॉर सेवातर्फे जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचे मी थोडक्यात प्रास्ताविक सादर करतो. पण तत्पूर्वी युवा फॉर सेवाच्या कार्याची आपणास थोडक्यात ओळख करून देतो. युवा फॉर सेवा ही सतत गरजूंसाठी विविध सामाजिक उपक्रम करत असते. सध्या तेच सांगायचे झाले तर लॉकडाऊनच्या 2 महिन्यांमध्ये आम्ही शहरातील सर्व भागांमधून जवळपास 40,000 कोरे पेजेस वयांचे आणि रजिस्टरचे असे एकत्र केले आहेत. ते आम्ही नव्याने बाइंडिंग करून त्या वह्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोचवत आहोत. लोकमान्य टिळकांच्या जयंती व स्मृतिशताब्दीनिमित्त युवा फॉर सेवा संभाजीनगरतर्फे आयोजित असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक या विषयावर बोलण्यासाठी आपल्याला आज जे वक्ते लाभले आहेत त्या वक्त्यांचा परिचय मी आता आपणास करून देतो. नाव डॉक्टर रमेश पांडव. शिक्षण BE सिव्हिल, ME सिव्हिल आणि PhD. व्यवसाय त्यांनी विविध शैक्षणिक संस्था आणि इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये प्रोफेसर या पदावरती कार्य केले आहे. तसेच सध्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये गोपीनाथराव मुंडे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रुरल डेव्हलपमेंट अँड रिसर्च या संस्थेचे डायरेक्टर म्हणून कार्य करत आहेत. रमेशजी संघदृष्ट्या तृतीय वर्ष शिक्षित असून ते संघकार्यास 1965 पासून जोडलेले आहेत. त्यांनी 5 वर्ष जिल्हा कार्यवाह म्हणून काम पाहिले आहे. देवगिरी प्रांत विद्यार्थी विभागाचे काम त्यांनी 5 वर्षाहूनही अधिक काळ पाहिले आहे. तसेच ते अखिल भारतीय समरसता गतिविधी संघाचे सदस्य आहेत. मी आता आपल्या आजच्या वक्त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला विषय मांडावा. उठो जवानो, उठो जवानो, उठो जवानो, हम भारत के स्वाभिमान सरताज है. अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है. उठो जवानो, उठो जवानो, उठो जवानो, हम भारत के स्वाभिमान सरताज है. अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है. चमके जो दिनकर चमका है, उठे कि जो तूफान उठे. चले चाल मस्ताने गज से, हंसे कि विपदा भाग उठे. हम भारत की, हम भारत की,
हम भारत की तरुणाई है, माता का गलहार है, अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है। उठो जवानों, उठो जवानों, उठो जवानों, हम भारत के स्वाभिमान सरताज है, अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है। खेल कबड्डी कह कर पाले में न घुस पाए दुश्मन, प्रतिद्वंदी से ताल ठोक कर कह दो भाग जाओ दुश्मन। माज जाके, माज जाके, माज जाके वीर शिवा हम राणा के अवतार है, अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है। उठो जवानों, उठो जवानों, उठो जवानों, हम भारत के स्वाभिमान सरताज है, अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है, चक्रव्यूह की मार है, चक्रव्यूह की मार है। आज 23 जुलै आपण लोकमान्य टिळकांची जयंती साजरी करत आहोत। 23 जुलै 1856 लोकमान्य टिळकांचा जन्म हा रत्नागिरी जिल्ह्यात झाला। त्यांचं मूळ गाव चिखलगाव। तालुका दापोली। वडिलांचं नाव गंगाधर पंत आणि आईचं नाव पार्वती। तिकडे माझे एक मित्र राहत असल्यामुळे मला त्यांचं जे मूळ गाव चिखलगाव आहे तिथं जायचाही योग आला। कोकणातलंच गाव ते, त्यामुळे अतिशय सुंदर। कोकणात आत्तापर्यंत जे गेले नसतील त्यांनी जरूर केव्हाही जायला हरकत नाही, पण विशेष करून हिवाळ्याच्या काळात जाणं हे अधिक लाभदायी ठरतं। लोकमान्य टिळकांचे वडील गंगाधर पंत हे शिक्षक होते। व्याकरण आणि गणित हे त्यांचे विषय। स्वाभाविकच रत्नागिरीच्या या प्रायमरी स्कूलमध्ये वडील असतानाच लोकमान्य टिळकांचं म्हणजे लहानपणी त्यांचं नाव खरं तर केशव होतं, पण बाळ हे नाव अधिक प्रचलित झालं, रूढ झालं। त्यामुळे या सगळ्या विषयांचं शिक्षण लहानपणीच झालं। घरी जसं हे शिक्षण झालं तसं ज्याला राष्ट्रीय शिक्षण म्हणता येईल असं देखील त्यांचं घरीच झालं। याचं कारण असं की त्यांचे आजोबा म्हणजे केशवचे म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांचे आजोबा रामचंद्र पंत यांनी लहानपणी या केशवला गोष्टी सांगितल्या। 1856 म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे, 1857ला युद्ध झालंय आणि हेच ते लोकमान्य टिळक ज्यांनी 1857च्या युद्धाला इंग्रजांच्या विरुद्ध जो संपूर्ण देशभर उठाव झाला त्याला स्वातंत्र्य युद्ध असं म्हटलंय। आणि तेव्हापासूनच याला स्वातंत्र्य युद्ध असं म्हणायला प्रारंभ पण झाला। आणि याचं कारण आपल्याला ह्या घटनेत दिसतं की रामचंद्र पंतांनी केशवला त्यावेळच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत। आपला रोजचा अभ्यास पूर्ण झाला की केशव आपल्या आजोबांच्याकडे ह्या गोष्टी ऐकायसाठी धावत असे। म्हणून पहिला धडा आपण आज तरुणांनी असा घेतला पाहिजे की विविध प्रकारच्या युद्धप्रसंगांचे, सत्याग्रहांचे, आंदोलनांचे, परिवर्तनांचे इतिहास महापुरुषांच्या चरित्रासहित वाचले पाहिजेत
ऐकले पाहिजेत. आपल्याला पटो न पटो, आवडो न आवडो, आपण हे ऐकलं पाहिजे. हे जितकं आपण अधिकात अधिक ऐकू तितकं स्वाभाविकपणाने आपलं चिंतन वाढत जातं. इथे मला आणखीन एक मुद्दा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायचा आहे. तो असा की ह्या चिंतनाचाच पुढे परिणाम लोकमान्य टिळकांच्या जीवनावर दिसतो. 1866ला गंगाधर पंतांची म्हणजे वडिलांची बदली पुण्याला झाली आणि तिथे वयाच्या 10व्या वर्षी गेल्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी त्यांचं मॅट्रिक झालं. म्हणजे 1872ला ते मॅट्रिक झाले आणि त्याच वर्षी दुर्दैवाने त्यांच्या मातुश्री म्हणजे पार्वतीबाई यांचं निधनही झालं. आपल्या असं लक्षात येईल की आई गेल्यानंतर, क्षमा करा, 10व्या वर्षीच आईचं निधन झालं आणि पुढे जेव्हा ते मॅट्रिक झाले त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांचं निधन झालं. जेव्हा त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा त्यांची प्रकृती अतिशय किडकिडीत होती, बारीक होती आणि लहानपणी ऐकलेल्या सगळ्या गोष्टींच्या अनुसार तर मनात चिंतन वाढलं होतं आणि संकल्प एका अर्थानं तेव्हाच दृढ होत होता की आपला हा देश स्वतंत्र होण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच्या अनुसार महाविद्यालयात गेल्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा पुढं सगळा धकाधकीचा मामला असतो, तेव्हा आपली प्रकृती उत्तम झाली पाहिजे म्हणून त्यांनी 1 वर्ष पूर्णपणे कॉलेजचं आपलं शिक्षण थांबवलं आणि प्रकृतीसाठी उत्तम प्रकारचा व्यायाम आणि आहार सुरू केला. आणि लोकमान्य टिळकांची प्रकृती म्हणजे तबियत ज्याला म्हणतात, ही खास देखणी होती, पाहण्यासारखी होती. इतक्या उत्तम प्रकारचा व्यायाम त्यांनी केला. स्पष्टपणे सांगायचं तर ते मल्ल होते, मल्ल. आणि म्हणून ज्याला जीवनात आपल्या पुढं काही करायचं आहे विशेष, त्याला व्यायामाच्या साह्याने आपली प्रकृती उत्तम बनवणं आवश्यक आहे. हा लोकमान्य टिळकांनी आपल्याला दिलेला दुसरा धडा आहे. म्हणजे अगदी उदाहरणच सांगायचं झालं तर पुढच्या आयुष्यामध्ये जेव्हा ते रायगडावर जायचे तेव्हा तिथल्या त्या गंगा टाक्यामध्ये किंवा मोठमोठ्या तिथल्या तलावांच्यामध्ये आणि अन्यत्र सुद्धा पोहायचे. पण कसे? तर दोन्ही हाताने आणि पायाने पाणी मारून नाही, तर एका हातानं छत्री धरायची, मग पाण्यात प्रवेश करायचा, एकाच हाताने पाणी मारत मारत दुसरं तीर गाठायचा. हा लोकमान्य टिळकांचा एक व्यायाम प्रकार. तेवढी ताकद त्यांच्यात होती. मला हे सांगितलं पाहिजे की हा ध्यास प्रकृतीचा असणं आत्ताच्या तरुणांना खूप खूप आवश्यक आहे. एक वाक्य बोललं तर तुम्हाला राग येऊ नये, पण लक्षात ठेवलं पाहिजे, सौंदर्य आतून येतं. गंध, पावडर, स्नो आणि केशरचना यानं सौंदर्य येत नाही. सौंदर्य आतून येतं. ज्याची प्रकृती उत्तम, त्याचा चेहरा, प्रकृती, आकृती याची स्पार्कलिंग होते. आणि म्हणून व्यायामाचा आग्रह धरणं खूप आवश्यक आहे. लोकमान्य टिळकांचं महाविद्यालयात प्रवेश पुन्हा झाला, शिक्षणाला सुरुवात झाली आणि तिथेच एक मित्र भेटला, त्याचं नाव आगरकर. 1876ला लोकमान्य टिळक BA झाले, पण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच आगरकर आणि टिळक ह्या दोघांनीही संकल्प केला. वेगळ्या परिभाषेत बोलायचं तर प्रतिज्ञा घेतली की हा देश स्वतंत्र होण्यासाठी जे जे करावं लागेल ते आपण करूया. हा समाज मोठा होण्यासाठी जे जे करावं लागेल ते करूया. आणि म्हणून या दोघांनी प्रयत्नाला प्रारंभ केला. 76ला BA झाले. MAची इच्छा होती पण MA करता नाही आलं, म्हणून त्यांनी LLB पूर्ण केलं आणि त्याच्या आत्ताच्या परिभाषेत बोलायचं तर डबल ग्रॅज्युएट झाले. आणि वकिली क्षेत्रात शिरण्याचा हा उद्देश अतिशय स्पष्ट आहे आणि तो असा
की जेव्हा केव्हा बाहेरच्या देशाचं राज्य असतं, परक्यांचं राज्य असतं, तेव्हा त्यांचे कायदे चालतात. आणि म्हणून कायद्याचा अभ्यास खूप आवश्यक आहे. त्याच्या साह्यानंच लढता येतं. एखादी गोष्ट कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे त्याच्यावरच आपलं इथलं राहणं हे सुसह्य होणार का दुस्सह होणार हे ठरतं. याचा परिणाम पुढे असा झाला की कायद्याच्या ह्या आधाराच्या साह्यानंच त्यांना इंग्रज मंडळींशी लढता आलं. आपण असं बघतो की 1880 साल उजाडलंय आणि मनाची तयारी तर सुरू झाली आहे, लढायला प्रारंभ करायचा आहे. काय करावं? तर पहिल्यांदा त्यांची अशी गोष्ट लक्षात आली की आपण जसं लहानपणी आपल्या आजोबांकडून ऐकलं तसं पुढच्या पिढीलाही, तरुणांनाही ऐकायला मिळालं पाहिजे. यालाच त्यांनी राष्ट्रीय शिक्षण असं नाव दिलं आणि त्याचा आग्रह धरला आणि त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल 1880 साली काढली. अर्थातच त्यावेळेला चिपळूणकर होते, आगरकर होते, आणखीन काही मंडळी होती. पण न्यू इंग्लिश स्कूल जे काढलं त्याच्यात त्यांनी स्वतः गणित आणि संस्कृत शिकवायला सुरुवात केली. गणित आणि संस्कृत या शिक्षण चालू असतानाच पुढे 1884ला त्यांच्या लक्षात आलं की शाळेनंतर महाविद्यालयीन जीवन शिकत असताना जो प्रेरणा असते, जो उत्साह असतो, त्या काळात नीट वळणही मिळालं पाहिजे. जसं प्रकृतीचं तसं शिक्षणातून राष्ट्रीय वृत्तीचं सुद्धा. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी 1884लाच डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्याच्या अंतर्गत आणखीन 2 महाविद्यालये काढली. एक मुंबईला बॉम्बे महाविद्यालय आणि दुसरं फर्ग्युसन महाविद्यालय 1885ला. इथे एक अधोरेखित करून आपण गोष्ट लक्षात घेऊया. ती अशी की ज्याच्या जीवनात ध्येय आहे तो धडपड करतो, ज्याच्या जीवनात ध्येयच नाही तो मनुष्य धडपडच करत नाही, त्याच्या हालचालीला काही अर्थच नसतो. ही इज व्हेरी स्लगिश. आणि म्हणून जर आपल्या आयुष्यात आपल्याला काही करायचं असेल तर ध्येय ठरवावं लागतं आणि त्या दिशेला वाटचाल केली तरच आपल्याला काही ना काहीतरी यश मिळतं, तरच ते जीवन अर्थपूर्ण होतं, जीवन सार्थकी लागतं. अन्यथा तो आला, तो मोठा झाला, प्रपंच केला आणि तो मेला, याच्या व्यतिरिक्त काहीही रेकॉर्ड नाही. पण आपल्याला आपल्या उत्तरायुष्यात जर आनंद मिळवायचा असेल तर आपलं हे तरुणपणी ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठी घालवलेलं जीवन तेच सार्थकी लागलं असं होतं. म्हणून आपणही एक गोष्ट नक्की करूया की आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी ध्येय ठरवू. अर्थातच ध्येय ठरवायचं म्हणजे काय, याच्यापेक्षा दुसरं कोणतं ध्येय असू शकतं की आपल्याला आपण राष्ट्राला मोठं करायचं आहे. आणि म्हणून आपण सुद्धा ध्येय ठरवलं पाहिजे. हे फर्ग्युसन महाविद्यालय काढलं आणि तरुणांच्या समोर त्यांनी 4 गोष्टी ठेवल्या. पहिली गोष्ट स्वराज्य, दुसरी गोष्ट स्वदेशी, तिसरी गोष्ट राष्ट्रीय शिक्षण आणि चौथी गोष्ट बहिष्कार. ही चतुसूत्री त्यांनी दिली आणि आपल्या वाटचालीला प्रारंभ केला. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांना अनेक सहकारी मिळाले. मुलांच्या म्हणजे तरुणांच्या मनावर काही गोष्टी ठसवता आल्या. परंतु त्याच वेळेला हे जे संस्थाचालक मंडळ होतं त्यांना त्यावेळेला 75 रुपये पगार मिळत असे. पहिले वर्षी तर लोकमान्य टिळकांनी पैसे एकही घेतला नाही, चिपळूणकरांनी नाही आणि टिळकांनी पण नाही, पैसेच घेतले नाहीत. पण पुढे चालून त्यांनी सगळ्यांना असं सांगितलं की 75 रुपयापेक्षा अधिक पगार घेऊ नका, गरजेपुरतं घ्या. पण त्याच वेळेला संस्थाचालकांमध्ये एक गट असा उभा राहिला जो म्हणाला आपण सरकारकडून काही पण मदत घेऊया. पण टिळक आणि हे सगळे संस्थाचालक याच्यामध्ये पगार, संस्था चालवणं या विषयावरून मतभेद झाले आणि लोकमान्य टिळक त्यातून बाहेर पडले. 10 वर्ष आपण ही संस्था वाढवली, त्याच्यातून बाहेर पडावं लागलं. याचं त्यांना अतिशय वाईट वाटलं आणि लोकमान्य टिळक मात्र बाहेर पडले. ह्या सगळे जरी मतभेद असले तरी देखील 1900 हे साल उजाडलं आणि आपल्या समोर येतो तो प्रसंग, क्षमा करा, 1880 नंतर 1885ला ते बाहेर पडले आणि 1900 हे साल उजाडलं
आणि त्याच्या पुढच्याच 2च वर्षातला एक मोठा प्रसंग आहे, तो मला सगळ्यांच्या कानावर घातला पाहिजे. तो आहे आपल्यासमोर असं येतं की 1892 साली एक छोटीशी घटना घडली. 1892ला कोणती घटना घडली? आणि ती अशी की रेल्वेमध्ये मुंबई ते पुणे या प्रवासात लोकमान्य टिळकांची आणि स्वामी विवेकानंदांची भेट झाली. खूप मोठी चर्चा झाली, तात्विक चर्चा झाली, राजकीय सामाजिक जीवनाविषयी चर्चा झाली. टिळक आणि त्यांच्या मित्रांचा प्रतिपादनाचा विषय होता संन्याशांनी या देशाचं नुकसान केलं आहे, वाटोळं केलं आहे. आणि विवेकानंदांच्या प्रतिपादनाचा विषय होता की आजपर्यंत देश हा संन्याशांनीच वाचवलेला आहे. दोघेही सरस होते. इंग्रजी हिंदीवर दोघांचंही प्रभुत्व होतं. आणि आपल्या लक्षात येतं की विवेकानंदांना लोकमान्य टिळकांनी आपल्या घरचं आमंत्रणही दिलं. पुढच्याच आहे अशाच एका प्रवासामध्ये विवेकानंद लोकमान्य टिळकांच्या घरी 10 दिवस राहिलेले आहेत. आणि एक मजेशीर उद्गार त्या दोघांच्याही भूमिकेत आला तो असा, विवेकानंद म्हणाले टिळकांना आणि टिळकही म्हणाले विवेकानंदांना की तुम्ही महाराष्ट्रात पॉप्युलर आहात. म्हणजे विवेकानंद महाराष्ट्रात पॉप्युलर होत होते आणि लोकमान्य टिळक बंगालमध्ये पॉप्युलर होते. आपण एकमेकांच्याकडे जाऊया, तुम्ही बंगालमध्ये जा, मी महाराष्ट्रात येतो. अर्थात विवेकानंदांचं फार काळ महाराष्ट्रात येणं झालं नाही, 2दा फक्त प्रवास झाले. परंतु लोकमान्य टिळक बंगालमध्ये मात्र बऱ्याच वेळेला गेले आणि लोकमान्य टिळकांना बंगालमध्ये खूप मोठा मान होता. 1892 नंतर आपल्याला माहिती आहे 1893ला विवेकानंद अमेरिकेत गेले आणि तिकडे त्यांनी काही उद्घोष केला. इकडे मात्र टिळक आपल्या सार्वजनिक जीवनात, राजकीय जीवनात राहिले. 1896ला महाराष्ट्रामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला आणि त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी काय करावं, जसं आत्ता आपण ह्या काळामध्ये करत आहोत कोरोनाच्या, काय करतो आहोत, लोकांना अन्नपदार्थ पुरवले, शिधे पुरवले, तसंच लोकमान्य टिळकांनी 1896लाच सार्वजनिक खानावळी चालवल्या. आणि त्याच्या आधी त्यांच्या असं लक्षात आलं होतं की 1893ला हिंदू मुसलमान दंगे पण घडून गेले होते. त्यांच्या डोळ्यासमोर ह्या सगळ्या एक घटना घडत होत्या. हिंदू मुसलमानांचे दंगे झाले, 1896ला दुष्काळही आला आणि त्याच दरम्यान त्यांच्या असं लक्षात आलं की आपण तरुणांच्या समोर धर्म आणि संस्कृती याविषयी सुद्धा माहिती दिली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी पुण्यामध्येच धर्म, संस्कृती आणि महापुरुषांचं चरित्र ठेवण्यासाठी म्हणून आपण अंडरलाईन करून घेऊ, त्यांनी गणेशोत्सव आणि सार्वजनिक शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा सुरू केला. आणि आपल्या असं लक्षात येतं की त्याच वेळेला त्यांनी त्याचे 4 उद्देश स्पष्ट केले. त्याच्यावरचे 15 एप्रिल 1896चे काही अंक आहेत आणि इथे आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की 1881 साली त्यांनी आपले विचार प्रसृत करण्यासाठी जी 2 वृत्तपत्र सुरू केली होती, केसरी आणि मराठा. टिळक साधारणपणे इंग्रजीत लिहित आणि केसरी हा मराठीत लिहायचा असल्यामुळे आगरकर लिहित असत. त्यांचं स्फुटलिखाण मराठीतही आहे पण प्रामुख्याने इंग्रजीत अधिक आहे. पण त्यांनी केसरीतही लिहिलं, मराठातही लिहिलं. दोन्ही ठिकाणचं संपादकत्व नंतरच्या काळात तर त्यांच्याकडेच आलं. परंतु याच्यातून आपले विचार त्यांनी प्रसृत करायला सुरुवात केली आणि ह्या विचारांची दिशा मात्र स्पष्ट करून घेतली होती. पहिलं उद्दिष्ट स्पष्ट होतं, ते म्हणजे राष्ट्रीय जागृती करणे, देश स्वतंत्र होण्यासाठी आकांक्षा तयार करणे, ॲम्बिशन तयार करणे. त्यावेळच्या समाजात ती नव्हती. त्यावेळेला समाजात काय प्रचलित होतं? प्रचलित असं होतं की इंग्रजांचं राज्य हे ईश्वराची देणगी आहे आणि टिळक मात्र त्याच्या विरोधात सांगत होते ही ईश्वराची देणगी नाही आहे, हे पारतंत्र्य आहे. आणि म्हणून स्वातंत्र्याची आकांक्षा जागवणं हे फार महत्त्वाचं होतं. दुसरा हेतू होता की महापुरुषांचं स्मरण झालं पाहिजे. आपल्या देशात जे कोणी महापुरुष झाले यांचं स्मरण आवश्यक आहे, ते समाजासमोर आले पाहिजेत, विशेषतः तरुणांच्या समोर गेले पाहिजेत.
आणखीन एक हेतू त्याच्यात होता, आणि ती म्हणजे धर्म आणि संस्कृती यांचं ज्ञान सगळ्यांना मिळालं पाहिजे. त्याच्याशिवाय कशासाठी जगायचं, कशासाठी मरायचं हे स्पष्ट होणारच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक 4 खंडांचं चरित्र बाळशास्त्री हार्दासांनी लिहिलं आहे. त्याच्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी 300 वर्ष संतांनी महाराष्ट्रात काय काम केले हे स्पष्ट करताना हे स्पष्ट केलं आहे की ज्याच्यासाठी जगायचं ती कोणती गोष्ट ह्या जगात आहे ही गोष्ट स्पष्ट होणं खूप खूप आवश्यक असतं. तरच मनुष्य आपलं ध्येय ठरवून जीवन त्याच्यात व्यतीत करू शकतो. 1899ला एक घटना घडली आणि ती सांगून मग त्याच्या मागे आपण जाणार आहोत. आणि ती अशी की 4 जुलै 1899ला त्यांनी एक लेख प्रसिद्ध केला आणि त्याच्यात पुनश्च हरि ओम अशा नावाचा एक लेख लिहिला. हे पुनश्च हरि ओम कशासाठी म्हणले असतील? त्याचं कारण असं की त्याच्या आधीच्या काळामध्ये त्यांना शिक्षा झाली होती आणि ते शिक्षा होण्याचं कारण मात्र तसंच होतं. आणि ते असं की तत्पूर्वी कोल्हापूरला जी गादी होती राजाराम महाराजांची त्याच्यामध्ये छत्रपती म्हणून जे गादीवर बसलेले होते तर त्यातले 4थें शिवाजी गादीवर होते आणि इंग्रज या 4थ्या शिवाजीला म्हणजे ते दत्तक होते पण यांना त्रास देत असे आणि त्याच्यातच त्यांचा मृत्यू देखील झाला होता. या छळावर लोकमान्य टिळकांनी सडकून टीका केली होती आणि अशी जी टीका केली त्याच्यावर खटला भरला गेला आणि लोकमान्य टिळकांना त्याच्यासाठी शिक्षा पण झाल्या होत्या. आणि ही जी शिक्षा झाली त्याच्यातून पुन्हा सुटून बाहेर आल्यानंतर त्यांनी हे पुनश्च हरि ओम अशा प्रकारचे लेख लिहिले आणि पुन्हा कामाला सुरुवातही केली होती. अजून एका गोष्टीचा याच ठिकाणी उल्लेख केला पाहिजे आणि तो म्हणजे हे इतके कडक होते सगळे लेख त्याच्यात केसरी आणि मराठात लिहिलेले. विशेषतः 12 मे 1908ला त्यांना अटक झाली होती. याचं कारण असं होतं की त्यांनी देशाचे दुर्दैव आणि हे उपाय टिकाऊ नाहीत अशा प्रकारचे लेख लिहिले होते. याचं कारण असं की त्यांनी सामाजिक चळवळी ह्या प्रारंभ केला होता. विशेषतः बंगालची 1905ची जी फाळणी झाली होती त्या दरम्यान बारिसाल इथे प्रांतिक परिषदी भरली होती. त्याच्यात वंदे मातरम घोषणा देण्यात आल्या आणि खूप मोठी चळवळ उभी राहिली. ह्या चळवळीमुळे त्यांना 6 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. हे आपल्याला माहिती नसेल. आणि त्यांना 6 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. पण ते म्हणाले की इथे तुमची मला शिक्षा मंजूर नाही, इथं मी नाहीच आहे. तुम्हाला वाटत असेल दोषी, पण वरचं जे न्यायालय आहे त्याच्यात मात्र मी दोषी नाही आहे. 6 वर्ष मंडालेच्या तुरुंगात ब्रह्मदेशामध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. एक गोष्ट सांगितलं तरी पुरे आहे आणि ती अशी की हे 6 वर्ष 1908 ते म्हणजे 1914ला ते सुटले. पण तिथे ज्या अवस्थेत होते तिथे 13 चौरस फुटाची फक्त जागा होती. याचा अर्थ किती बाय कितीची खोली असेल याची आपण कल्पना करू शकता. आणि ती खोली अशी होती म्हणजे 6 12, 6 फूट लांब आणि 2 फूट रुंद केली की 6 12 होतं. 2 बायपेक्षा जर कमी फुटाची जर इतकी अरुंद जागा असेल आणि तिथं जर लोकमान्य टिळक 6 वर्ष राहिले असतील तर एका अंगावरून दुसऱ्या अंगावर सुद्धा होता येत नाही इतकी ती कमी जागा होती. तिथे लोकमान्य टिळक 6 वर्ष राहिलेले आहेत आणि तशा काळात त्यांनी गीता रहस्य लिहिलं आहे. गीतेचा अभ्यास केला आहे आणि 400 पुस्तकांची लायब्ररी तिथे सुद्धा त्यांनी तयार केली होती. याला म्हणायचं दुर्दम्य. आणि म्हणून जर कधी तुम्हाला ही कादंबरी मिळाली तर जरूर वाचून काढा. त्या कादंबरीचं नावच दुर्दम्य अशी आहे. मन तितकं बळकट असलं पाहिजे. प्रकृतीने तर त्याला साथ दिलीच, पण तरी देखील मधुमेह झाला होता. पण तरीसुद्धा त्या काळात त्यांचं मन टिकणं आवश्यक होतं. ही काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी सोसली. तिथे त्यांनी हे ग्रंथही लिहिले.
आपल्याला आणखीन एका गोष्टीचा इथे उल्लेख केला पाहिजे ती, आणि आपल्याला माहिती पाहिजे की जसं त्यांनी दुष्काळमध्ये काम केलं, सार्वजनिक खानावळी चालवल्या, तसं त्याचबरोबर त्याच दरम्यान प्लेगची पण साथ पुण्यामध्ये आली होती. आणि या प्लेगच्या साथीतला आपल्याला फार मोठी गोष्ट आपल्याला माहिती असण्याची आवश्यक आहे. आणि तिथे रँड नावाचा एक अधिकारी आला. प्लेगमध्ये हा साथीचा रोग आहे, जसा आत्ता साथीचा रोग आहे तसा. आणि त्यामुळे घरटी माणूस मरत असे, घरोघरच्या गोवऱ्या जात असत. लोकमान्य टिळकांचं त्यावेळेचा उद्गार आहेत की घरोघरचं माणूस कसं जातं, तर जसं होळीच्या वेळेला घरोघरची गोवरी होळीवर जाते तशी. इतका भयानक प्लेग होता. गावाच्या बाहेर लोकांना नेऊन ठेवावं लागत असे. आणि असं जे गावाच्या बाहेर लोकांना नेऊन ठेवायचं, तिथे ह्या रँड अधिकाऱ्यानं फवारणी सुरू केली. लोक त्या फवारणीच्या काळात हे सैनिक घरात सगळीकडे घुसत असत, सगळ्या गोष्टींवर फवारणी करायची. एवढंच नव्हे तर सगळ्या माणसांना घुसकून बाहेर काढायचं, गावाच्या बाहेर नेऊन ठेवायचं आणि त्यातली चीज वस्तू असेल ती जळून टाकायची. या भयंकर आक्षेपाच्या विरोधात लोकमान्य टिळकांनी आपला आवाज उठवला होता. म्हणून 96ला, 97ला, 98ला हा सगळा दुष्काळ आणि प्लेग यातून वैतागलेले असल्यामुळे त्या काळात भरमसाठ त्यांनी लेख लिहिले होते. आणि म्हणून हे पुढचं मंडालेचं प्रकरण घडलं होतं. कारण लोक जागे होत होते, आंदोलनं करत होते, चळवळी चालू होत्या. त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम भयंकर झाला होता. आणि म्हणून लोकमान्य टिळकांची ती जी खोली आहे तिचं स्मरण केलं की आपल्याला लक्षात येईल किती हाल अपेष्टामध्ये त्यांनी दिवस काढले असतील. लोकमान्य टिळक जेव्हा अटकेत गेले, 12 मे 1908ला त्यांना अटक झाली होती, तर मुंबईतल्या कामगारांनी सुद्धा हरताळ पाळला. कामगार वर्गांच्यापर्यंत ते गेले होते. आणि असंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे, जसं कामगारांमध्ये ते लोकप्रिय होते तसेच ते शेतकऱ्यांमध्ये पण लोकप्रिय होते. दुष्काळाच्या काळात सरकारने शेतसारा बळजबरी वसूल सुरू केला. आणि टिळक मात्र सांगत होते, लिहित होते की जर उत्पन्न कमी आलं शेतामध्ये तर शेतसारा भरायचा नाही, हा आपला हक्क आहे. या हक्कासाठी आपण भांडलं पाहिजे. आणि त्यामुळे सगळीकडे चळवळी सुरू झाल्या होत्या. लोकमान्य टिळकांनी हे सगळं लिहिलं आणि शेतकऱ्यांना सांगितलं होतं हा सगळा कर भरायचा नाही. पण कर वसुली ही भयंकर जबरदस्तीनं होत असे. आणि त्यामुळे टिळक एकदम तापले होते. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये सुद्धा ते खूप प्रिय होते. आणि म्हणूनच कामगार असोत, शेतकरी असोत, हा जो बहुजन वर्ग आहे हा हळूहळू हा टिळकांच्या पाठीमागे गोळा होत होता. आणि म्हणून हा जो हरताळ पाळला गेला त्याचं महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा रीतीने आपल्या असं लक्षात येतं की त्यांना तेल्या तांबोळ्यांचे पुढारी असा त्यांना नामाभिधान प्राप्त झालं होतं. आपलं सकाळची कामं उरकली की दुपारी जेवण झाल्यानंतर लोकमान्य टिळक व्यापाऱ्यांच्या पेठीवर जाऊन बसत असत तिथे. आणि मग तिथे त्यांना सुपारीचा फार नाद होता, सुपारी खायची. अर्थात त्यावेळेला सगळे लोक एकमेकाच्या घरी गेले की पान सुपारी खातच असत. पण हे सुपारी कातरता कातरता त्या पेठेमध्ये आपल्या विचारांचा प्रचार करायचे. आणि त्यावेळेला ते ऐकायला, चर्चा ऐकायला सर्व प्रकारचा समाज येत असे. आणि म्हणून हे तेल्या तांबोळ्यांचे पुढारी अतिशय गरम डोक्याचे आहेत हे लक्षात आलं चिरोल साहेबांच्या. आणि त्यांनी पुस्तक लिहिलं इंडियन अनरेस्ट. आणि त्याच्यात हा शब्दप्रयोग आहे की हे गृहस्थ हे भारतीय असंतोषाचे जनक आहेत. लोकमान्य टिळकांनी काय केलं, त्याच्या विरोधात खटला भरला. तो खटला बरीच वर्ष चालू होता. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक ह्या पुस्तकात त्यांनी असं लिहिल्यामुळे त्यांनी बदनामीचा खटला भरला. एवढंच नाही तर हा खटला भरण्यासाठी लोकमान्य टिळक इंग्लंडला गेले. आणि तिथल्या काळामध्ये त्यांनी अजून एक हेतू साध्य केला की भारतामध्ये जे काही चालू आहे हे तिथल्या सरकारच्या पण कानी घालावं. एक शिष्टमंडळच गेलं होतं. आणि ह्या शिष्टमंडळाच्या सहाय्याने त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला, इंग्लंडमध्ये राहिले आणि खटलाही चालवला. 1918 ते इंग्लंडमध्ये गेले होते. तत्पूर्वी 1916ला
काँग्रेस लखनौला भरली होती. काँग्रेस भरायची म्हणजे काय? अधिवेशन भरायचं. त्याच्यात दरवर्षीचा कार्यक्रम निश्चित होत असे. आणि त्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की लीग आणि काँग्रेस यांची युती झाली. एकत्रितपणे हा संघर्ष करायचा ठरला. आणि अनेक ठिकाणी याचे उल्लेख आहेत, लिहिलेले आहे. विकिपीडियावर सुद्धा तुम्हाला सापडेल की हिंदू आणि मुसलमानांची एकी तिथे दिसली. याचा अर्थ स्पष्ट आहे. जर मुस्लिम लीग मुसलमानांच्यासाठी असेल आणि हिंदू मुस्लिम लीग होऊन हिंदू मुसलमानचं एकीकरण होत असेल तर मग काँग्रेस कोणाची? हे स्पष्ट आहे की त्यावेळची काँग्रेस ही हिंदूंचीच मोठ्या प्रमाणात होती किंवा हिंदूंचीच काँग्रेस मानली जायची. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. चिरोलवर खटला भरला आणि त्याला फादर ऑफ इंडियन अनरेस्ट ही पदवी पण मिळाली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 1918ला आपल्याला माहिती आहे की त्याच दरम्यान महायुद्ध झालं होतं. आणि या महायुद्धाच्या दरम्यान आपले लोक त्याच्यात काही सहभागी पण झाले होते. पण युद्ध परिषद भरली होती 1918ला. आणि ह्या युद्ध परिषदेमध्ये गव्हर्नर पण हजर होते. आणि त्या गव्हर्नरांनी काही विचार मांडले. टिळकांनी त्यांच्या विचाराला विरोध केला. टिळक म्हणाले, आम्ही हिंदुस्थानच्या रक्षणासाठी तर नक्की आहोतच ना, आम्ही रक्षणासाठी खपू. पण त्याच वेळेला हिंदुस्थानच्या बाजूनं लढत असताना, म्हणजे इंग्रजांच्या बाजूनं लढत असताना आम्ही आमचं स्वातंत्र्य विसरणार नाही. आणि त्यामुळे ह्या स्वातंत्र्याची जी आंदोलनाची चळवळीची जी चतुःसूत्री आहे, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार, अशा प्रकारची जी काही सूत्री आम्ही दिलेली आहे, तर ती सूत्री मात्र आम्ही विसरणार नाही. आणि गव्हर्नर त्याच्या विरुद्ध बोलायला लागल्याबरोबर लोकमान्य टिळकांनी तिथून सरळ सरळ सभात्याग केला आणि ते निघून आले. बाहेर आल्यानंतर त्यांनी डेमोक्रॅटिक स्वराज्य पक्षाची स्थापना करून जाहीरनामासुद्धा काढला. अशा रीतीने त्या जाहीरनाम्यामध्ये पुन्हा एकदा जागतिक शांततेचा उल्लेख असला तरी आपल्या देशाचं स्वातंत्र्य असंही त्यांनी त्याच्यात अधोरेखित केलेलं आहे. लोकमान्य टिळकांचे अशा प्रकारचे ज्वलजहाल असणारे विचार हे केसरी मराठातून जसे व्हायचे तसे सगळीकडे राष्ट्रीय सभा पण होत असत. आणि ह्या सभांच्यामधून लोकमान्य टिळक भाषण करायचे. शेकडो हजारोंनी त्यांनी सभा घेतल्या. पण त्याचबरोबर सगळ्यांना गणेश उत्सव आणि शिवाजी उत्सव साजरे करत असताना 10 दिवस DJ त्यावेळेला नव्हते, पण अशा प्रकारची मिरवणूक, अशा प्रकारची आजचं स्वरूप हे त्यावेळेला त्यांनी नव्हतं दिलेलं. ते 10च्या 10 दिवस अशा प्रकारचे भाषणं घडवत असत की ज्याच्यामध्ये लोकांना जागृती होत असे, लोकांना नवीन विषय मिळायचा, नवीन माहिती कळायची. आणि अशा प्रकारची माहिती ही त्यांना दिली जायची. याच्यातच आपल्याला त्यांचं यशाचं रहस्य दिसून येतं. आपल्या वस्तू वापरल्या पाहिजेत. स्वदेशीचं म्हणून त्यांनी दुकानच घातलं होतं त्यांच्या घरासमोर. म्हणून स्वदेशीचं दुकान, आजही आपण स्वदेशीची चळवळ चालवत आहोत. आज आपल्याकडे चीन येऊन बसतोय, घुसलेला आहे. म्हणून आपण ते 890 ज्याच्यावर छापलेलं आहे ते भारतीय माल असतो तोच खरेदी केला पाहिजे. परदेशी माल खरेदी करायच्याऐवजी हा भारतीय माल खरेदी करणं आजही आवश्यक आहे. जर देश आपला आहे तसा स्वयंपूर्ण ठेवायचा असेल तर, आपल्या देशातला पैसा आपल्याच देशात ठेवायचा असेल तर, आणि चीनला या मोक्याच्या वेळेला जर आपल्याला दाबून टाकायचं असेल, त्याला अडचणीत आणायचं असेल, तो शत्रू म्हणून आपल्या डोक्यासमोर उभा आहे आणि तो घुसाघुसी करतो आहे, त्याला जर दुबळा करायचा असेल तर त्याचं अर्थशास्त्र दुबळं करायची गरज आहे. अगदी हाच भाग दुहेरी हेतू ठेवून आपल्या देशातल्या लोकांना आपण आधार द्यायचा असेल तर, छोट्या छोट्या उद्योगांना आधार द्यायचा असेल तर, आणि चीनलाही दुबळं करायचं असेल तर स्वदेशीचं व्रत टिळकांनी त्यावेळेला जसं घेतलं तसंच आजही घ्यायची गरज आहे. डोकलाम घडलंय, लडाखमधलं प्रकरण घडलंय. या सगळ्या गोष्टींच्यामुळे आपण स्वदेशीचा बाणा बाणवला पाहिजे. लोकमान्य टिळक त्यांनी स्वतः कारखाना पण एक काचेचा काढल्याचं मला माहिती आहे. याचं कारण त्यांनी नोकरी नाही केली. सरकारमध्ये नोकरी मिळू शकली असती. BA LLB त्यावेळेला आपण लक्षात घेऊया, त्यावेळेला BA LLB ते झालेले आहेत.
सरकारी नोकरी मिळू शकली असती, पण त्यांनी ठरवलं होतं सरकारी नोकरी करायची नाही आणि स्वतंत्रपणानं 2 उद्योग केल्याचं माझ्या वाचनात आहे. पहिला उद्योग केला, वकिलीचे प्रशिक्षण देणारे, वकिलीचं शिक्षण देणारे सरकार व्यतिरिक्तचे वर्ग त्यांनी चालवले. तसंच एक स्वतंत्र कारखाना पण चालवला होता. राजकारणात त्यांनी कोणती स्थानं भूषवली तर ते काँग्रेसचे अध्यक्षही झाले होते. परंतु त्याचबरोबर राजकारणामध्ये ते पुणे म्युनिसिपॅलिटीचे सभासदही होते आणि मुंबईच्या विधानसभेचे सदस्यही होते. म्हणजे एका अर्थानं असे शब्द त्यावेळेला होते की नाही माहीत नाही, पण कॉर्पोरेटर म्हणजे नगरसेवकही होते आणि आमदारही होते. आणि त्याच वेळेला देशाचा नेता म्हणूनही गाजला होता. लाल बाल पाल ही तिकडी ही गाजली होती. ते इंग्लंडमध्ये असताना जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं, कारण गांधीजींच्या सत्याग्रहावर जे काही सत्याग्रह चालू होते त्याच्यावर इंग्रजांनी हल्ला करून आपली माणसं मारली होती. आजही ती जागा आहे. टिळक त्यावेळेला इथं नव्हते, पण आल्यानंतर त्यांनी गांधीजींना असं म्हटलं, मी त्यावेळेला तुमच्याबरोबर असायला पाहिजे होतो, मला त्यावेळेला राहता नाही आलं. ते खटल्याच्या निमित्तानं तिकडे गेले होते इंग्लंडमध्ये. पण त्यांची लिखाण आणि प्रत्यक्ष सहभाग याच्यातून एक गोष्ट नक्की झाली होती, ती म्हणजे ते इतकं कडक लिहायचे की रक्त तापत असे आणि त्याच्यातूनच रँड मारला गेला होता. आणि अशा प्रकारे सशस्त्र मंडळींना टिळक सहकार्य करतात की काय अशी कायमची शंका इंग्लंडच्या मंडळींना होती. ते एका अर्थानं खरंही होतं. एका ठिकाणी लिहिलेलं सापडलंय की दिवसा ते असे शांततामय चळवळी व्याख्यानं वगैरे करायचे, पण रात्रीच्या वेळेला ह्या क्रांतिकारकांना मदत करत असत. एवढंच नव्हे तर ज्याने कुणी बॉम्ब फेकला आणि एखादा इंग्रज अधिकारी मेला असेल तर ते लिहायचे की बॉम्ब टाकून त्याला मारलं, हे चुकलं, हे बरोबर नाही झालं, पण बॉम्ब तयार करून मारायची वेळ येते असं सरकार वागतं, तर हे सरकारचं चूक नाही का? अशी वेळ का यावी म्हणून कडक जलज्वाल अशा प्रकारचे लेख लिहित असत. मग ते कोल्हापूर प्रकरण असो, मग ते चिरोलचा खटला असो, की दुष्काळ असो किंवा प्लेग असो, टिळकांच्याकडून प्रेरणा घेतल्यातले अनेक महापुरुष आपल्याला माहिती आहेत. त्यातल्या 2 महापुरुषांची नावं सांगून मी थांबणार आहे. मधुमेह आणि मलेरिया याच्यामुळे आणि अतिश्रम, वयवर्ष 64ला ते गेले, म्हणजे 1 ऑगस्ट 1920ला ते गेले, वयवर्ष 64ला गेले. खरं म्हणजे ते जायचं वय नसलं तरी सुद्धा आपली एवढी मोठी कमावलेली प्रकृती त्यांनी देशाच्या चरणावर वाहिली. प्रपंचाबद्दल फार माहिती सांगत बसत नाही, पण एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे, ते म्हणजे श्रीधरपंत टिळक, त्यांचा मुलगा. 3 मुलं आणि 3 मुली होत्या. त्यातला श्रीधरपंत टिळक हे त्यांचा मुलगा होता. ते बाबासाहेब आंबेडकरांचे भक्त होते. पण मला हे सांगितलं पाहिजे की लोकमान्य टिळकांच्याकडून संपूर्ण देशभर अशा प्रकारच्या प्रेरणा घेतलेली माणसं, त्यातली 2 महापुरुष उल्लेख केला पाहिजे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एक सावरकर आणि दुसरे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. या दोघांनीही त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं होतं आणि म्हणून पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारचं समाजकारण आणि राष्ट्रकारण करण्यासाठी ह्या दोघांनी आपलं आयुष्य खर्चीला घातलं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. लोकमान्य टिळकांचा केसरीवाडा आजही पुण्यात गेलात तर जरूर पाहिलं पाहिजे. लोकमान्य टिळकांनी जशी वृत्तपत्र चालवली तशी पुस्तकंसुद्धा लिहिली, हे आपण विसरता कामा नये. त्यांची पुस्तकं 4 प्रसिद्ध आहेत. एका पुस्तकाचं नाव आहे गीता रहस्य, गीतेवरचा अभ्यास आहे त्यांचा. एकाचं नाव आहे ओरायन, तिसऱ्याचं नाव आहे वेदांग ज्योतिष आणि चौथ्याचं नाव आहे आर्किटिक होम इन वेदाज. त्यातल्या गीता रहस्याबद्दल फार सांगणार नाही, आजही उपलब्ध आहे. त्याला कर्मयोग म्हणजे काम केलं पाहिजे, लढा दिला पाहिजे, संघर्ष दिला पाहिजे. गीतेचा संदेश कर्मयोग आहे असं टिळकांनी प्रतिपादन केलेलं आहे. जे कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, लढ मी आहे. दुसरं आहे ते आहे वेदांग ज्योतिष, याचा अर्थ असा कालगणना. ज्योती सूर्याला म्हणलेला आहे आणि तो जसा फिरेल तशा प्रमाणात कालगणना केली जाते. म्हणून वेदांग ज्योती, ज्योतिष म्हणजे भविष्य नव्हे, हातावरच्या रेखा मोजून तुला किती लेकरं होतील आणि तुला किती पैसे मिळतील असा ज्योतिषाचा अर्थ नाही आहे. ज्योतिषाचा अर्थ त्याच्यावर आधारित कालगणना, ग्रह गोलताऱ्यांची रचना, अशीही त्याच्यात मूळ आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तो लोकमान्य टिळकांचा मूळ पिंड आहे.
एक पुस्तक आहे आर्किटेक्ट होम इन वेदास. इथे त्यांनी असं म्हटलंय की आर्य कदाचित उत्तर ध्रुवावरून आले की काय, पण हे त्यांचं लिखाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साधार खोडून काढलंय. आणि पुढे पुढे असं सांगतात, काही लोकांशी मी चर्चा केली की टिळकांचंही मत बदलत गेलं होतं, पण बाबासाहेब आंबेडकरांनी आर्य हे इथलेच, कुठूनही बाहेरून आले नाहीत, इथला सगळा समाज इथलाच आहे, सर्व प्रकारच्या 18 पगड जाती ह्या इथेच आहेत, इथल्याच आहेत, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केलं. आणि नंतर त्या काळात तर एक शिंदे नावाचे हेड झाले पुण्याच्या कॉलेजमध्ये, आणि त्यांनी तर आता त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आहे त्या डिपार्टमेंटनी की आर्य इथलेच, बाहेरून आलेले नाहीत. आणि म्हणून तुम्हाला इथे हा आर्किटेक्ट होम इन वेदास त्याचाही रेफरन्स दिला. टिळकांनी जसं पंचांगासंबंधात काही लिहिलं तसं पैसा फंड गोळा केला. इथेही एक संदेश आहे टिळकांच्या लिखाणाचा. प्रत्येकाने एक एक पैसा दिला पाहिजे. त्यावेळेला पैशाची किंमत खूप होती, आणि प्रत्येकाने एक एक पैसा दिला तर सार्वजनिक फंड तयार होतो, त्याच्यातून सार्वजनिक काम उभं राहतं. म्हणून आजही आपल्याला समर्पण आर्थिकदृष्ट्या सुद्धा जिथे जिथे करावं लागेल त्या त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणखीन एक त्यांनी शोधकार्य सुरू केलं होतं, त्याचं कुठं गवगवा झाला नाही की थोड्या भांडवलात उद्योगधंदा कसा करता येईल. भारताचं वैशिष्ट्यच आहे, डिसेंट्रलाइज स्वरूपात आपले उद्योगधंदे आहेत. छोट्या उद्योगातून मग मोठा उद्योग उभा राहतो, आणि प्रत्येकाला रोजगार मिळायचा असेल तर छोटे छोटे धंदे केले पाहिजेत. त्याचाही त्यांनी त्यावेळेला काही प्रयोग केलेले आहेत. आणखीन एका गोष्टीचं, आपण जे टाईप रायटिंग म्हणतो, आता जे कॉम्प्युटरवर लिहितो, आता आपण बटणं दाबतो, पण त्यावेळेला टंक लेखन होतं, टाईप रायटिंग मशीन होतं, त्याच्यात मराठी टाईप रायटिंग करायचा प्रयोग टिळकांनी केला आणि तो यशस्वी केला. आणि मराठी टंकलेखनाचे सुद्धा उद्गाते आपल्याला लोकमान्य टिळक आहेत हे लक्षात येतं. आणि म्हणून प्रत्यक्ष चळवळी आंदोलनं असे तर केलेच, पण त्याचबरोबर मित्रांनी किती विश्वास ठेवावा असा एक खूप चांगला मित्र बाबा महाराज म्हणून तिथे मित्र होते कोल्हापुरात. त्यांच्या पत्नी फक्त ताई महाराज होत्या, आणि बाबा महाराजांनी आपलं संपूर्ण संपत्तीचं विश्वस्त म्हणून लोकमान्य टिळकांना मानलेलं होतं. त्याही प्रकरणात त्यांना एकदा त्रास झालेला आहे. पण लक्षात असं ठेवलं पाहिजे की असे मित्र जोडणं, त्यांना विश्वस्त म्हणून नेमावं लागणं, आणि त्याच्यात त्या निकषाला लोकमान्य टिळकांनी उतरणं, ही गोष्ट खूप आवश्यक आहे. आजच्या काळात अशी मैत्री आपण करू का? आणि त्यामुळे प्रपंचात बरा प्रपंच, त्यांनी कुठेही भीक मागितली नाही, स्वतः उद्योगधंदा करून राजकारण केलं, उत्तम प्रपंच झाला, उत्तम मित्र म्हणून राहिले, उत्तम समाजकारणी म्हणून राहिले. समाज सुधारणा करत असताना सुद्धा टिळक आणि आगरकरांच्या मतभेद झाले, पण त्याच्यात असं ना त्याचं म्हणणं की समाज सुधारणा करायच्या नाहीत. आपण स्वतंत्र झाल्यानंतर आपोआप त्याच्या पाठीमागे सुधारणा येतील. आपण स्वतंत्र सुधारणा करूच, पण त्याच्यासाठी परक्यांचा हस्तक्षेप नको. जसं संमती वयाचा कायदा, त्या संबंधातही टिळकांचं मत होतं की ह्या वयानंतर लग्न केलं पाहिजे. पण अशा प्रकारच्या ज्या सुधारणा असतील त्या सुधारणा आपण स्वतंत्र झाल्यावर करू, आपल्या राज्यात करू, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून समाजसुधारक म्हणूनही ते होते. पण तरी देखील आधी सुधारणा समाजाच्या की मग राज्याचं आपलं स्वातंत्र्य, या संबंधात मात्र त्यांचं म्हणणं होतं की आधी आपण देश स्वतंत्र करूया. पण आगरकर आणि आणखीन काही कंपनी होती, त्यांचं म्हणणं होतं की आधी समाज सुधारणा करू, त्याच्याशिवाय हा समाज स्वातंत्र्य उपभोगायला लायकच होणार नाही, स्वातंत्र्य मिळवायला सुद्धा लायक होणार नाही. या मतभेद त्यावेळेला खूप गाजला. आपण मात्र विविध प्रकारची क्षेत्र चालवतो, समाज सुधारणाही करतो आणि विविध प्रकारच्या गोष्टी करत असतो. तेव्हा समाजसुधारक म्हणूनही ते पुढे आले आणि राजकारणी म्हणून तर आलेच आले. आणि त्यांनी क्रांतिकारकांना सुद्धा सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, असं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या हे आपल्या लोकमान्य टिळकांना आज त्यांची जयंती आहे, त्यानिमित्तानं स्मरण करतो आहोत. एका अर्थानं लोकमान्य टिळकांचं हे त्यावेळेला वृत्तपत्र चालवतानाचा जे हेतू होता की आपण महापुरुषांचं स्मरण केलं पाहिजे, अशा अर्थानं लोकमान्य टिळकांच्या जीवनातून अनेक प्रकारचे संदेश आपल्याला मिळतात. ते संदेश आपण ध्यानीमनी ठेवूया आणि लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहूया. आपल्या जीवनात ध्येय निश्चित करणं, समाजकारणात भाग घेणं, उत्तम रीतीनं राजकारणात भाग घेणं, उत्तम रीतीचं वृत्तपत्रात लिखाण करणं, उत्तम प्रकारची पुस्तकं वाचणं, उत्तम प्रकारचा आदर्श समोर ठेवणं, धर्म आणि संस्कृतीची जाण ठेवणं,
त्यांना हिंदुत्वाचा अभिमान होता. हिंदुत्व हे इथलं फळ आहे असं ते म्हणायचे. पण त्याच्यासाठी राजकारण तेवढंच एक गोष्ट ते धरून बसले नाहीत. सर्व प्रकारची मदत घेऊन त्यांनी राजकारण केलं. पण निदान एक शेवटचं वाक्य उच्चारतो आणि थांबतो. गणेशोत्सवाच्या वेळेला टिळकांनी गणेशोत्सव का सुरू केला एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी त्यातले बिभत्स प्रकार टळतील आणि गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देईल. आता तोंडावर गणपती आहेत पण आपण गणपती साजरे करू शकणार नाही आहोत. श्रावण आता सुरू झाला आहे. गौरी गणपती सगळे येतील, आपण तसे साजरे नाही करू शकणार. या निमित्ताने एक संकल्प करूया. लोकमान्य टिळकांचा चरित्र ज्यांनी गणेशोत्सव सुरू केला त्यांचं तरी चरित्र दुर्दम्य नावाची कादंबरी मिळाली तर ती विकत घेऊन, नाहीतर कुठून मिळवून, काहीच नाही तर निदान विकिपीडियावर जाऊन आपण लोकमान्य टिळकांचं चरित्र वाचून काढू. ज्यांना जास्त अभ्यास करायचा आहे त्यांनी गीता रहस्य वाचून काढावं असंही मी या ठिकाणी सुचवेन. आणि अशाच पद्धतीनं आगामी गणेशोत्सव आपण साजरा करूया. नजीकच्या भविष्यात जेव्हा केव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव आपण साजरा करू, त्याचबरोबर स्वराज्याचा राज्याभिषेक साजरा करू, त्याही वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूया. तरच आपलं राष्ट्र बळकट होईल. राष्ट्र बळकट होण्यासाठी म्हणून महापुरुषांचं स्मरण आवश्यक असतं. ते आज आपण करत आहोत. धन्यवाद. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण काव्यात्मक रूपानं सुद्धा आदरांजली वाहू शकतो. देशास्तव जे झिजले कण कण, तेच खरोखर विजयी जीवन. किंवा वेगळ्या भाषेमध्ये, लढता लढता आत्मसमर्पण, मरण नव्हे रे ते चिरजीवन. मरण नव्हे रे ते चिरजीवन. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.